नाशिकमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। नाशिक शहरासह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे। गंगापूर धरणातून 5447 क्युसेक वेगाने गोदावरीत विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या लोकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पवन येवले आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेत। पवन, काय सांगाल? नक्कीच नाशिक शहरासह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे आणि त्यामुळे गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला गोदावरी नदीची ही परिस्थिती सध्या पाहायला मिळते। आपण या ठिकाणी जर बघितलं तर गोदावरीचं रौद्र रूप जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। गोदावरी नदी ओसंडीत वाहू लागली आहे। रामकुंड परिसरातील अनेक मंदिरं जे आहेत ते पुन्हा एकदा पुराच्या पाण्याने वेढले गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पुराखाली गेल्याचं पाहायला मिळत आहे। पुराचा मापदंड समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या सध्या छातीपर्यंत आपल्याला पाणी आल्याचं या ठिकाणी बघायला मिळतंय। आपण जर बघितलं तर आपल्याला अनेक जे मंदिरं आहेत ते या पुराच्या पाण्यामध्ये गेल्याचं पाहायला मिळतंय। नाशिक असेल, त्र्यंबकेश्वर असेल, त्याचबरोबर गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू होता। मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस असा नाशिकमध्ये पडू लागला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात अजूनही हा पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे। धन्यवाद पवन, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।